नमस्कार, मी तुमची सखी रेणुका सौंदर्यमाला या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते आहे। तर सध्या थंडी सुरू झालेली आहे, हलकी हलकीशी। तर त्यामुळे मी विचार केला की एखादं चांगलं मॉइश्चरायझिंग लोशन तुम्हा सगळ्यांना एखादं सजेस्ट करावं किंवा सध्या मी जे वापरत आहे त्याविषयी तुम्हाला एक माझा पर्सनल रिव्ह्यू द्यावा किंवा माझं त्याविषयी पर्सनल ओपिनियन काय आहे ते तुम्हाला सांगावं असा विचार करून मी एक खूप छान लोशन तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे। आणि तुम्ही बघू शकता या माझ्याकडे 2 बॉटल्स आहेत, अर्थात या सेमच आहेत बट माझ्याकडे त्याचं एक बॅकअप सुद्धा आहे। आणि ही जी म्हणजे हे जे लोशन आहे त्या लोशनचं नाव आहे मोरक्कन आर्गन बॉडी लोशन आणि इट इज बाय सेंट बोटॅनिका। तुम्हाला सर्वांनाच माहीत असेल की सेंट बोटॅनिका हे खूप चांगला वीगन आणि क्रुएल्टी फ्री ब्रँड आहे, ऑर्गॅनिक ब्रँड आहे आणि त्यांनी एक मोरक्कन आर्गन ऑइल बेस्ड असं बॉडी लोशन लॉन्च केलेलं आहे। तर त्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत। तर मुळात या पद्धतीचं याचं बेसिक पॅकेजिंग आधी समजावून सांगते। ही एक तुम्हाला बॉटल मिळते अशा पद्धतीने, इट्स अ प्लास्टिक बॉटल। याच्यावरती ब्रँडचं नाव आहे आणि इकडे मॉइश्चरायझिंग मोरक्कन आर्गन बॉडी लोशन असं दिलेलं आहे, ठीक आहे। आणि याच्यामध्ये त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे की इट इज एनरिच्ड विथ ॲव्होकाडो ऑइल, त्यानंतर शिया बटर, हायलुरॉनिक ॲसिड आणि डेफिनेटली मोरक्कन आर्गन ऑइल। आणि हे क्रुएल्टी फ्री आहे, सिलिकॉन फ्री आहे, पॅराबेन फ्री आहे। तर अशा पद्धतीने आणि याची क्वांटिटी तुम्हाला साधारण 200 ml 200 ml मिळते आणि याची किंमत जी आहे ती 499 म्हणजे साधारण 500 रुपयाला तुम्हाला ही एवढी बॉटल मिळते। आणि तुम्ही बघू शकता की याची आपण आधी कन्सिस्टन्सी बघू की ही कशी आहे ती। बघा, व्हाईट कलरचं यामध्ये लोशन आहे आणि तुम्ही बघू शकता की इट्स व्हेरी लाईट वेट, सॉफ्ट आणि अतिशय म्हणजे म्हणतो ना स्किनमध्ये मुरत जाणारं असं हे सिरम आहे की म्हणजे सिरम बेस्ड किंवा ऑइल बेस्ड लोशन आहे। आणि जसं यांनी सांगितलं की मोरक्कन आर्गन ऑइल, आता हे मोरक्कन आर्गन ऑइल कशासाठी आहे तर मुळात त्याने आपल्या स्किनला एक चांगलं नरिशमेंट मिळतं, एक चांगलं पोषण मिळतं, चांगला एक ग्लो मिळतो। आपली जी स्किन आहे ती कोरडी होते हिवाळ्याच्या दिवसांमध्ये, थंडीच्या दिवसांमध्ये किंवा त्याचे आपण म्हणतो ना त्याचा एक ओव्हरऑल रुक्षपणा त्याला दिसायला लागतो किंवा भेगा येतात बऱ्याच वेळेला काही लोकांच्या हातावर, पायावरती, स्किनवरती। तर अशा वेळेला त्याला एक नॅचरल ग्लो आपल्याला मिळतो। तुम्ही बघू शकता एक स्किनला एक नॅचरल ग्लो इन्स्टंटली मिळतो। त्यानंतर ॲव्होकाडो ऑइलसुद्धा आपल्या स्किनला खूप चांगल्या पद्धतीने नरिश करतं आणि हे नॉन स्टिकी असल्या कारणाने हे एकदा तुम्ही समजा लावलंत आणि त्यानंतर तुम्ही ऑफिसला, कॉलेजला कुठेही गेलात तरीसुद्धा त्याच्यामुळे तुमच्या स्किनला काही चिकटपणा किंवा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं लोशन लावतो आणि ते इतकं चिकट असतं की आजूबाजूची सगळी धूळ त्याच्यावरती येऊन चिकटून बसते आणि पुन्हा त्याने काहीतरी एक दुष्टचक्र सुरू होतं किंवा काहीतरी त्याने काही वेगळे स्किन ॲलर्जीज आपल्याला दिसून येतात। पण या बाबतीत तसं नाही आहे, हे अतिशयच नॉन स्टिकी म्हणजे आता मला अजिबात याच्यामध्ये चिकटपणा किंवा स्टिकीनेस जाणवत नाही आहे। तर त्यामुळे हे खूप यातलं आपण एक म्हणू शकतो एक चांगलं वैशिष्ट्य आहे। आणि हे तुमच्या शरीराला साधारण एक 6 ते 7 तास चांगलं हायड्रेट करून ठेवते। म्हणजे तुम्ही सकाळी एकदा लावलंत की संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाहण्याची गरज नाही, तुमची स्किन खूप जास्त हायड्रेट राहील। आणि यामध्ये जसं मगाशी म्हणाले तसं हायलुरॉनिक ॲसिड आहे। हायलुरॉनिक ॲसिड जे आहे ते आपल्या स्किनचं मॉइश्चर आणि वॉटर आहे ते रिटेन करतं, म्हणजे त्याला लॉक करण्याचा प्रयत्न करतं। तर त्यामुळे आपली स्किन बराच काळ हायड्रेटिंग राहते, मॉइश्चरायझिंग राहते आणि ती एक नरिश्ड राहते, तिला एक पोषण मिळतं, नॅचरल पोषण मिळतं। तर त्यामुळे हे तुम्ही डेफिनेटली ट्राय करायला हरकत नाही। अर्थात हा माझा ऑनेस्ट रिव्ह्यू आहे, त्यामुळे तुम्ही वापरण्याच्या आधी एखादी पॅच टेस्ट डेफिनेटली करून बघा। आणि खूप सुंदर लोशन आहे, मॉइश्चरायझर आहे, डेफिनेटली ट्राय करा। आणि तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत याविषयी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवू शकता। तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता। पुन्हा भेटूया एका वेगळ्या प्रोडक्टसह, एका वेगळ्या विषयासह। तोपर्यंत आनंदी राहा, सुंदर दिसत राहा। नमस्कार।